हॅलो. ज्वारी आहे बघा, एक वाटी. थोडीशी भाजून घ्यायची. अशा प्रकारे 18 धान्य घेतलेले आहेत आपण. हे 18 धान्य एकदम थोडंसं भाजून घ्यायचं. थोडंसं म्हणजे त्याला थोडासा ब्राऊन कलर पण येऊ द्यायचा नाही, एकदम किंचित भाजून घ्यायचं. 1-2च मिनटं भाजायचं. त्याच्यानंतर मी नाचणी घेतलेली आहे. अशा प्रकारे सर्व धान्य घेतलेले आहेत मी. नाचणी आहे, ज्वारी, बाजरी, उडीद, मसूर डाळ, जिरे आहेत, हरभरा डाळ आहे, मूग डाळ आहे. अशी मिळून 18 धान्य तुम्हाला मी दाखवते इथे. ते 18 धान्य आपण जेव्हा भाजतो, हलकासा भाजायचं. भाजल्यानंतर त्याला गिरणीमध्ये त्याचं पीठ करून आणायचं. आणि ह्या पिठापासून अनेक पदार्थ तयार होतात. ह्या पिठापासून दिरडे होतात, डोसे होतात, भाकरी होतात. काळे उडीद पण टाकलेले आहेत. सोयाबीन आहे ह्याच्यामध्ये. आपण कसं एका वेळेस एकच पदार्थ खाऊ शकतो, जसं चपाती, भाकरी. तर आपण हे धान्य बनवतो तेव्हा आपल्या जेवणामध्ये सर्व प्रकारचे धान्य जातात रोज. हरभरा डाळ पण भाजून घ्यायची. अशा प्रकारे सर्व धान्य भाजून घेतल्यानंतर त्याचं पीठ करायचं. कधी आपण याचे मुटकी करू शकतो आणि भाजी बरोबर खाऊ शकतो, थालीपीठ करू शकतो. ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आपल्या घरातलं घेतलं आणि थोडंसं हे पीठ मिक्स केलं तर आपण धपाटे पण करू शकतो. धपाटे बरोबर दही खाऊ शकता तुम्ही. मूग घेतलेला आहे, थोडंसं उगीचं गहू घेतलेलं आहे. मुगाची डाळ पण घेतलेली आहे. आणि गॅसचा एकदम जरा स्लो ठेवायचं. थोडं हरभऱ्याची डाळ भाजताना मिडियम ठेवायचं, बाकीचे स्लो ठेवायचं फ्लेम गॅसचा. धणे पण टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. सर्व जे आहेत धान्यांना थोडे थोडे भाजायचे. धणे जिरे पण भाजायचे. सर्व पौष्टिक आहार तयार होतो आपला. काही तुम्ही जरी आपल्याला भाजी वगैरे काही आता नको आहे तर आपण फक्त इथे ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, कांदा सर्व टाकून तुम्ही थालीपीठ करू शकता आणि दही बरोबर, सॉस बरोबर खाऊ शकता तुम्ही. साबू पण टाकलेला आहे थोडासा त्याच्यामध्ये. आणि लक्ष देऊन भाजायचं, म्हणजे कमी आचवर. जास्त त्याला भाजलं तर ते छान लागत पण नाही आणि त्याचं पौष्टिकपणा जातो. त्याच्यामुळं त्याला हलकंसं भाजायचं. पोहे पण घेतलेले आहेत आपण थोडेसे. ते तांदूळ आहेत. हे जे पदार्थ घेतो ना ह्याच्यापासून जाडी पण वाढत नाही. सोयाबीन आहे. सर्व एक वाटी घ्यायचं. तांदूळ घ्यायचे 2 वाटी आणि बाकीचे सोयाबीन अर्धी वाटी घ्यायची. मसूर डाळ थोडं घ्यायचं. उडीद डाळ पण अर्धं घ्यायचं. फक्त तांदूळ आणि मुगाची डाळ 1 वाटी घेऊ शकता तुम्ही. बाकीचे प्रमाण सगळं तुम्ही अर्धा घेऊ शकता. जिरे
2 चमचे घ्यायचे, धने 2 चमचे घ्यायचे. धने आणि जिरे पण हलकेसे भाजून घ्या तुम्ही. प्रत्येक धान्य भाजून घेतलेलं आहे. पौष्टिक असते खूप. काही वेळेला भाजी वगैरे काय नसतं, भाजी पण खाऊन कंटाळ येतो आपल्याला, वरण भात रोज खाऊन कंटाळ येतो. त्याच्यामुळं हे सर्व पदार्थ म्हणजे सर्व धान्य मिक्स करून अशा प्रकारे भाजून आपण त्याच्यापासून अनेक पदार्थ करू शकतो. वड्या पण करू शकतो. ह्याला घट्ट तिंबायचे, वड्या करायच्या, ह्या वड्या उकडायच्या आणि मग त्याचे खोबरं आणि कांदा घालून आमटी करतो ना आपण, जसं मटणाला नॉनव्हेजला त्या प्रकारे आमटी करून त्याच्यामध्ये वड्या पण टाकू शकतो. ह्याची भजी करू शकतो, भजी करून ते पण टाकू शकतो, मुटकी करू शकतो, थालीपीठ करू शकतो, दिरडे करू शकतो आपण. म्हणजे खरंच ते बघा इतक्या प्रकारचं धान्य आहे, सर्व प्रकारचं धान्य इथं. जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढ्या प्रकारचं सर्व धान्य घेतलेलं आहे नीट बघा. आणि तुम्ही पण हे सर्व धान्य हलकंसं भाजून घ्या आणि गिरणीमध्ये दळून आणा. तुम्ही गिरणीमध्ये मिक्स करा चांगलं. आणि त्याचं पीठ जसं आपण ज्वारीचं पीठ करतो ना त्याप्रमाणे ज्वारीचं पिठासारखं ते आणायचं दळून. दळाला देताना थोडंसं 1 वाटी त्यांना ज्वारी वगैरे द्यायचं आणि ते पीठ वेगळं ठेवायचं. ते टाका म्हणायचं अगोदर आणि ते पीठ बाजूला काढून घ्यायचं. नंतर आपलं धान्य टाकायचं सर्व. काळजीपूर्वक लक्षपूर्वक केलं तर अनेक पौष्टिक धान्य आपल्या पोटामध्ये जाते. लहान मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता दिरडे वगैरे करून. काय पण करायचं नसतं, तिखट मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि आपलं असतं नॉनस्टिकचा तवा त्याच्यामध्ये पातळ दिरडं